सध्या भाजपमध्ये इनकमिंग सुरू असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भाजपचेच उन्मेष पाटील खासदारकीचा राजीनामा देऊन आलेत। त्यामुळे जळगावमध्ये भाजपला धक्का बसलाय, तर शिवसेना असाच जोरदार धक्का देते असा टोला ठाकरेंनी फडणवीसांना लगावलाय। पाहूया। भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उन्मेष पाटील ठाकरे गटात आले। उन्मेष पाटलांना जळगावमधून उमेदवारी मिळेल अशी चर्चा असतानाच ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत धक्कातंत्र दिसलं। उद्धव ठाकरेंनी उन्मेष पाटलांचेच खंदे समर्थक करण पवारांना उमेदवारी जाहीर केली। जळगावला करण पवार आपल्या समोर बसलेले आहेत आणि उन्मेष दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्यांनी ललिताताई पण सोबत आलेल्या आहेत, त्या वैशालीताई आहेत, सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही। उन्मेष पाटलांसोबतच करण पवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। करण पवार पारोळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत। पारोळा एरंडोलचे माजी आमदार भास्करराव पाटील यांचे नातू आहे। मराठा समाजाचा तरुण चेहरा अशी करण पवारांची ओळख आहे। राष्ट्रवादीचे नेते सतीश पाटलांचे ते पुतणे आहेत। भाजपला जोड जी मिळत होती ती शिवसेनेची होती आणि शिवसेनेच्या मतांवर भाजप खऱ्या अर्थाने एवढे मताधिक्य त्या ठिकाणी मिळवतं आणि जरी नेते मंडळी बाहेर गेलेली असेल तरी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नक्कीच यावेळेस इतिहास घडणार आहे आणि या ठिकाणी मशाल ही त्या ठिकाणी भगवा झेंडा गाडणार। साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केली की तुम्ही किंवा पत्नी लढू शकता का निवडणूक, पण आम्ही ठरवलं की स्वतःच्या बरोबरीने काही युवक सहकारी राजकारणात येऊ शकतो का, त्याच्या मागे त्याच्यासोबत आपण कार्य करू शकतो का। आणि मग आमच्या खानदेशातला एक उमदा युवा की जो दोनदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम करतो, युवकांची मोठी फळी उभारतो, त्याचं सामाजिक आणि त्या ठिकाणी राजकीय त्याचं एक धडाडीचं काम आहे। मग असा तरुण जर त्या ठिकाणी लोकसभेत उमेदवार होऊ शकतो का, आणि त्या ठिकाणी साहेबांनी आज उमेदवारी घोषित केली। आता जळगावात भाजपच्या स्मिता वाघ यांचा सामना ठाकरे गटाच्या करण पवारांशी होणार आहे, तर भाजपनं तिकीट कापल्यानंतर उन्मेष पाटलांनी पहिल्यांदा भाष्यही केलंय। तिकीट कापल्यावरही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, मात्र जारीतले शुक्राचार्य असा उल्लेख करत काही नेत्यांनी डावलल्याचा आरोप उन्मेष पाटलांनी केला। तर उमेदवारी ज्यावेळेस माझी नाकारली गेली त्या ठिकाणी मी दुसऱ्या दिवशी प्रामाणिक कार्यकर्त्यांना तरी भूमिका घेतली की आपण कार्यकर्ता म्हणून काम करू, परंतु जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी धारीतले शुक्राचार्य म्हणता येईल किंवा ज्यांना त्या ठिकाणी विकासाऐवजी विनाशाकडे कुठेतरी चेंजच्या ऐवजी रिव्हेंजचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीने मला जाणीवपूर्वक डावलण्याचं त्या ठिकाणी काम केलं। मी समजून घेतलं की नको मान, नको सन्मान, नको पद, पण किमान स्वाभिमान तरी त्या ठिकाणी सांभाळला गेला पाहिजे। आणि मग बोलवणे नाही, निरोप देणे नाही आणि अजून दुसऱ्या बाजूने मिस मेसेजिंग करणे, बदनामी करणे। युद्धभूमी आहे, युद्धभूमीमध्ये प्रत्येकजण आपापलं काम करत असतं, त्याप्रमाणे आम्ही आमचं काम करू। उन्मेष पाटील आणि करण पवारांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनीही भाजपला टोला लगावला। धक्के खाणारी शिवसेना नाही तर शिवसेना जोरात धक्का देते असं ठाकरे म्हणाले। कोणी किडीक इकडे तिकडे गेला तरी शिवसेनेला धक्का, असा धक्का खाणारी शिवसेना नाहीये। शिवसेना जेव्हा धक्का देते ती जोरात देते। बाबा एक लक्षात ठेवा, जो मोदी जी के साथ नहीं उसको जनता का साथ नहीं। जळगावसह उद्धव ठाकरेंनी 4 मतदारसंघातल्या उमेदवारांचीही घोषणा केली। जळगावमधून करण पवार, कल्याणमधून वैशाली दरेकर, पालघरमधून भारती कांबडी आणि हातकणंगलेतून सत्यजित पाटलांना तिकीट देण्यात आलंय। कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेनाच पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे। इथून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं वैशाली दरेकरांना संधी दिली। 2010 मध्ये वैशाली दरेकर मनसेकडून नगरसेविका म्हणून निवडून गेल्या। वैशाली दरेकर कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी काम केलं। 2009 मध्ये कल्याण लोकसभेत मनसेकडून लढताना 1,02,000 मतं घेतली। मनसे सोडल्यानंतर पुन्हा ठाकरेंसोबत आल्या आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाकरेंसोबतच राहिल्या। शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती
वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील. सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर ताई आहेत आणि त्या सुद्धा या आता जे मोठी केलेली लोक आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कल्याण डोंबिवलीमधून मी वैशाली दरेकर राणे साहेबांनी विश्वास दाखवलेला आहे माझ्यावर, माझी उमेदवारी जाहीर करून, आणि मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. मी 100% प्रयत्न करणार आहे आणि यासाठी आमची पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पूर्ण जे आमची कार्यकर्ते आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, ते 100% प्रयत्न करतील आणि यावेळेला कल्याण लोकसभेचा खासदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच असेल. उद्धव ठाकरेंकडून आतापर्यंत 21 उमेदवार जाहीर झाले. आता उत्तर मुंबई मतदारसंघात उमेदवार द्यायचा बाकी. मात्र इथे मित्रपक्षाने लढावं असं आपण सांगितल्याचं ठाकरे म्हणाले. मात्र मित्रपक्षानं उमेदवार न दिल्यास ठाकरे गटाचाच उमेदवार देणार हेही त्यांनी स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.